नमस्कार, मी प्रतीक्षा. प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अशा 7 फॅशनेबल गोष्टींबद्दल ज्या प्रत्येक लेडीजच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात. स्टायलिश दिसणं म्हणजे महागडे ब्रँड्स नव्हे तर स्मार्ट सिलेक्शन. अशाच पद्धतीचं स्मार्ट सिलेक्शन कसं करायचं ते आणि कुठल्या गोष्टीमध्ये नेमकं इन्व्हेस्ट करायचं ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप उपयोगी येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया आजचं फॅशन फॉरवर्ड आणि ट्रेंड परफेक्ट एपिसोड. तर मंडळी, सगळ्यात फर्स्ट टिप आहे ती म्हणजे तुमच्याकडे एकतरी क्लासिक व्हाईट कुर्ती किंवा जर तुम्ही वापरत असाल तर व्हाईट शर्ट असायलाच हवं. क्लासिक व्हाईट कुर्ती किंवा शर्ट म्हणजेच एव्हरग्रीन एलिगन्स, ज्याचा एलिगन्स कधीही खतम होणार नाही. एक सॉलिड पांढरी कुर्ती किंवा शर्ट फॉर्मलपासून कॅज्युअलपर्यंत कुठेही चालतो, ज्यासोबत तुम्ही कलरफुल दुपट्टा किंवा स्टेटमेंट ज्वेलरी मॅच करू शकता. अजून काहीही नसलं तरीही हा एक पीस तुमचा लुक स्टायलिश बनवू शकतो. त्यानंतर आपली टिप नंबर 2 आहे ती म्हणजे वेल फिटेड जीन्स. होय, तुमच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी वेल फिटेड जीन्स जी तुमच्या साईजनुसार तुम्हाला व्यवस्थित फिट होते अशी एकतरी जीन्स असायलाच हवी. कारण वेल फिटेड जीन्स म्हणजेच डेली स्टाईलचा हिरो. होय, फॅशन येते आणि जाते, पण एक चांगल्या फिटिंगचा जीन्स तो कधीच आउटडेटेड होत नाही. बुक कट, स्किनी किंवा स्ट्रेट फिट जे तुमच्या बॉडी टाईपला सूट होईल अशा पद्धतीचा कुठलाही एखादा जीन्स कुठल्याही कलरमध्ये, अगदी ब्ल्यू, ब्लॅक, मोस्टली ब्लू किंवा ब्लॅकच असावा, कुठलाही तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आपली टिप नंबर 3 आहे ती म्हणजे स्टेटमेंट दुपट्टा किंवा स्टेटमेंट साडी. होय, ट्रॅडिशनल लुक विथ ट्विस्ट म्हणजेच आपला दुपट्टा किंवा साडी. कधीही जर कंटाळा आला तर तुमच्या साध्या आउटफिटला एक स्टायलिश दुपट्टा किंवा एखादी साडी, प्लेन साडी लावून बघा आणि तुमच्या लुकची कमाल बघा. फेस्टिव्ह सीझनमध्ये याची कमाल तर अत्यंत वेगळी दिसते. अशा पद्धतीचं स्टायलिंग तुम्ही एकदा तरी करून बघायलाच हवं. त्यानंतर आपली टिप नंबर 4 आहे ब्लॅक ड्रेस और ब्लॅक साडी. होय, एक तरी ब्लॅक कुर्ती, ब्लॅक ड्रेस और ब्लॅक साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. होय, ब्लॅक इज मॅजिक. ब्लॅक म्हणजे पॉवर, एलिगन्स आणि ग्रेस. जसं एक ब्लॅक ड्रेस पार्टीसाठी परफेक्ट असतो, तशीच एक ब्लॅक साडी सुद्धा क्लासिक ऑप्शन आहे. कुठल्याही कलरच्या प्लेन ब्लॅक ड्रेसवर, चेक्सच्या ब्लॅक ड्रेसवर, कुठल्याही डिझाईनच्या ब्लॅक ड्रेसवर तुम्ही कुठलीही एखादी सिंपल स्टेटमेंट ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी जर घातली तर त्या लुकची कमाल तुम्ही एकदा वापरून बघाच. तुम्ही फोटोजमध्ये बघू शकता, व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ब्लॅक ड्रेसवर फक्त एक ज्वेलरी आणि त्या लुकची कमाल. होय, तर अशा पद्धतीने कुठल्याही तुमच्या खिशाला परवडणारी गोष्ट जी ब्लॅक कलरमध्ये येऊ शकते ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपली टिप नंबर 4 आहे स्टायलिश हँडबॅग. कॅरी विथ क्लास म्हणजेच एक हँडबॅग जी तुमच्याकडे असायलाच हवी. तुम्ही अगदी कुठलाही लुक बनवा, खूप सिंपल लुक बनवा, खूप रिच लुक बनवा, मीडियम लुक बनवा, त्यासोबत जर एखादी हँडबॅग तुमच्यासोबत असली तर तुमचा लुक कंप्लीट आहे असं वाटतं. सिंपल लुक असो वा ग्लॅमरस, एक चांगली, नीट्स आणि स्टायलिश हँडबॅग तुमच्या लुकला अपग्रेड करू शकते.
तर बॅगमध्ये काही प्रकार आहेत ते की टोट बॅग, स्लिंग बॅग, मिनी पर्स. वेगवेगळ्या प्रसंगासाठी कमीत कमी 2 ते 3 बॅग्स तुमच्याकडे असायलाच हव्यात. आणि बॅग्सच्या किमती काही फार जास्त नसतात. तुम्ही अगदीच साध्या म्हणजे ज्या कमी किमतीच्या आहेत बट इट लुक्स व्हेरी 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 एलिगंट अशा बॅग्स तुम्ही निवडू शकता. तशा बॅग्समध्ये इन्व्हेस्ट करायला काहीही हरकत नाही. त्यानंतर आपली टिप नंबर 7 आहे ती म्हणजे कम्फर्टेबल फुटवेअर. होय, स्टाईल बरोबर कम्फर्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी खूप हाय हिल्सच्या सँडल्स निवडता बट यू आर नॉट कम्फर्टेबल इन दॅट. तर अशा वेळी फक्त स्टाईल महत्त्वाची नाही तर तुम्ही किती कम्फर्टेबल आहात तेही महत्त्वाचं आहे. त्यासाठीच टाचांची चप्पल फक्त स्टाईलसाठी नाही तर चालायला सुद्धा सोयीची असायला हवी याचा विचार करूनच अशा सँडल्समध्ये, चपलांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला हवं. तर त्यासाठी काही एक्झाम्पल्स म्हणजे तुम्ही स्नीकर्स घेऊ शकता, ज्या छान छान जुतीज येतात त्या घेऊ शकता, ब्लॉक्स घेऊ शकता. पेन्सिल हिल मध्ये वगैरे इन्व्हेस्ट न करता तुम्ही ब्लॉक सँडल्स घेऊ शकता. तुमच्या रोजच्या वापरासाठी एक कम्फर्टेबल आणि ट्रेंडी असे पर्याय तुमच्याकडे असू द्या. त्यानंतर आपली लास्ट टिप आहे ती म्हणजे स्टेटमेंट ज्वेलरी. जसं की मी व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलं, सिंपल लुकला जर तुम्हाला रॉयल टच द्यायचा असेल तर तुमच्याकडे स्टेटमेंट ज्वेलरी असायला हवी. एक मोठा झुमका, ट्रेंडी नेक पीस किंवा ऑक्सिडाइज्ड अंगठी हे सगळे तुमच्या फॅशनमध्ये तुमचा हायलायटर ठरतात. स्टेटमेंट ज्वेलरीमुळं तुमचं साधंसुद्धा ड्रेसिंगसुद्धा खूप उठून दिसतं. तर अशा पद्धतीच्या कुठल्याही स्टेटमेंट ज्वेलरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. मग तुमच्याकडे या 7 गोष्टी आहेत का? जर नाही तर एक एक करून त्या आपल्या कलेक्शनमध्ये नक्की जोडा. कारण फॅशन ही स्वभावदर्शक गोष्ट आहे आणि तुम्ही तुमचं स्टाईल स्टेटमेंट स्वतः ठरवू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच फॅशन ट्रेंडी व्हिडिओसह. तोपर्यंत स्टायलिश रहा, आत्मविश्वासात कम्फर्टेबल रहा. धन्यवाद.